सामना सुरुवात होतोय। माझे सहकारी या ठिकाणी आमचे पवार सर गेली 3 दिवस आम्हाला चांगले सहकार्य करतात आणि पहिल्याच चढाईमध्ये गुण मिळवला साजन शिर्के याने आणि चढाईसाठी जो गेलेला आहे तो सुकाई खडपोली संघाचा ओमकार जोशी, ज्याची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाच्या किशोर गटाच्या संघामध्ये निवड झाली होती। तो किशोर ओमकार जोशी आणि त्याला सुंदर अशी पकड या ठिकाणी झालेली आहे। ती वेहे संघाकडून, वेहे आणि खडपोली या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे। अतिशय रोमहर्षक लढती आपण मगाशी सेमीफायनलच्या पाहिलेल्या आहेत। बलाढ्य अशा सागर कोंडमाळा संघावर मात करून खडपोली संघाने विजय मिळवला आणि ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। चालू सामना या ठिकाणी अंतिम सामना भीमसंघर्ष वेळी वर्सेस सुकाई खडपोली या 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जातोय। चढाईसाठी आलाय तो सुकाई खडपोली संघाचा 4 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा सुरक्षितपणे आपल्या संघामध्ये परत। त्याला उत्तर म्हणून भीमसंघर्ष वेळ या संघाचा 1 नंबरचा चढाईपटू, त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-2-2 असं सुंदर चढाई या ठिकाणी। त्याचप्रमाणे प्रयत्न आणि एकाच चढाईत 3 खेळाडू बाद करेल त्या खेळाडूस वैशालताई यशवंत नलावडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। पुन्हा एकदा सुरक्षितपणे आपल्या संघामध्ये परत। पुन्हा एकदा त्याला उत्तर म्हणून सुकाई खडपोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, एक नंबरचा खेळाडू, त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-2-2 पुन्हा एकदा सुरक्षितपणे परत। हॅलो हॅलो नमस्कार। आजच्या 42वा हा रामवाणी क्रीडा मंडळाचा कार्यक्रम उत्सव चालू आहे आणि हा होती आणि जवळजवळ 7 दिवस त्यांनी तिथे त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता। त्यांचं मी या ठिकाणी आमचे माजी आमदार साहेब सदानंदजी चव्हाण साहेब, विनोदजी झगडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। एक राष्ट्रीय पंच म्हणून अत्यंत उत्तमपणे कामगिरी पाडणारे या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने माझा सन्मान झालेला आहे। मी मंडळाचा फार ऋणी आहे। दादरगाव आणि दादरगावची कबड्डीची परंपरा, कबड्डीची पंढरी फार मोठी आहे। आमचे मार्गदर्शक कबड्डी खेळ म्हटल्यानंतर प्रकाश शिरळकर यांचं नेहमीच आम्हाला आठवण येत असते आणि त्यांच्याच मार्गदर्शकाखाली आम्ही पंच म्हणून कार्यरत झालो। मग आमच्या गावामध्ये विश्वनाथ सकपाळ असतील, सचिन सकपाळ असतील, आनंद शिरळकर असतील, राजेंद्र सकपाळ असतील, सूरज पवार आहेत आणि मी स्वतः आहे। जवळजवळ 10 ते 12 पंच या दादरगावामधले आहेत। पप्पे आहे, ऋषिकेश आहेत, अशी बरीच पंचमंडळी शिरळकर सरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तयार केलेल्या आहेत आणि एक एक पायरी चढत जात असताना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा पास होण्यामध्ये या दादरगावमधून माझ्या समवेत जे माझ्या बरोबर नेहमीच असतात ते आमचे सूरज पवार गेल्या वर्षी जूनमध्ये, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये खेलो इंडिया जी स्पर्धा आपल्या देश पातळीवरची ती स्पर्धा असते खेलो इंडिया, आणि या स्पर्धेसाठी
दीव दमन राजस्थान मध्ये दीव दमन या ठिकाणी झालेल्या स्पर्धेसाठी आपल्या गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय पंच सूरज पवार यांची सुद्धा दीव दमन या ठिकाणी बीच कबड्डीसाठी निवड झाली होती. याचा आमच्या मंडळाला सार्थ अभिमान आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचाही यथोचित सन्मान चव्हाण साहेब आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. गेल्या वर्षी बीच कबड्डीसाठी दीव दमन या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये सूरज पवार यांनी उत्कृष्ट पंचगिरी केली आहे आणि चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे ते स्वतः आता पंचप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मंडळाच्या वतीने मी सन्मान्य चव्हाण साहेब यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते करायचं. सुंदर अशी पकड या ठिकाणी साजन शिर्के याला सुपर टॅकल ऑन होता. 2 गुणांची भर पडते या ठिकाणी. सुकाई खडपोली या संघाच्या खात्यामध्ये. खडपोली संघाचं गुणफलक वाढतंय, गुणफलक होत आहे 4. अजून सुद्धा या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडे 4 गुणांची आघाडी या ठिकाणी राखून ठेवलेली आहे. सुंदर अशी पकड या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडे. चालू सामना, अंतिम सामना या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे वर्सेस सुकाई खडपोली. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो वेळे संघाचा 1 नंबरचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-1. सुंदर चढाई, हाताने गडी मारण्याचा यशस्वी प्रयत्न होतो या ठिकाणी. गुणफलक वाढते. भीमसंघर्ष वेळे 10, खडपोली 4. 6 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाने राखून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो सुकाई संघाचा 2 नंबरचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2-2. संपूर्ण फळी या ठिकाणी खडपोली वेळे संघाची मैदानात असताना आपल्या संघासाठी काय करतोय ते बघूया. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न होतोय. सुंदर चढाई आणि सुंदर असं टॅकलिंग या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ या संघाकडून. पुन्हा एकदा 1+2च्या माध्यमातून गुणफलक वाढते. गुणफलक होत आहे 13, खडपोली 4. 9 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो वेळे संघाचा 1 नंबरचा चढाईपटू. सामना काहीसा वेळे संघाकडे झुकलेला दिसतोय तो. पुन्हा एकदा त्याला उत्तर म्हणून सुकाई खडपोली संघाचा सुंदर चढाई. 1 गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी गुणफलक वाढते. खडपोली संघाचं गुणफलक होते 5. पुन्हा एकदा 8 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे संघाचा अष्टपैलू खेळाडू साजन शिर्के. चढाईसाठी जातोय तो. सुंदर चढाई साजन शिर्केच्या माध्यमातून. एक अष्टपैलू आणि गुन्हे खेळाडू तो साजन शिर्के भीमसंघर्ष वेळे या संघाचा. पुन्हा एकदा सुरक्षितपणे परत. या कार्यक्रमासाठी भरगच अशा कार्यक्रमासाठी आमच्या सर्व चाकरमानी मंडळी मुंबई, पुणे, गोवा या ठिकाणावरून आलेल्या त्या सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. शब्द समण्याने त्यांचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा साजन शिर्के थरेडच्या माध्यमातून थरेडचं आव्हान घेऊन गेलेला तो साजन शिर्के. एक अष्टपैलू खेळाडू भीमसंघर्ष वेळे या संघाचा. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होतोय. त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2-2. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न होतोय. बघूया पंचांचा निर्णय काय येत होतो. आणि 1 गुणांची भर पडते या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाच्या खात्यामध्ये. गुणफलक वाढते. गुणफलक होते 14, खडपोली 5. 9 गुणांची आघाडी अजून सुद्धा या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडे राखून आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो सुंदर अशा टॅकलिंग या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे. सुंदर पकड होतोय. भीमसंघर्ष वेळे संघाचा 1 नंबरचा चढाईपटू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-2-2. सामना काहीसा भीमसंघर्ष वेळे या संघाकडे झुकलेला दिसतोय तो. 10 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाने आपल्याकडे राखून ठेवलेली आहे. अंतिम सामना
भीमसंघर्ष वेळे वर्सेस सुकाई खडपोली. या चिपळूण परिसरात अत्यंत नावाजलेले दादा संघ हे दोन्ही भीमसंघर्ष वेळे वर्सेस सुकाई खडपोली. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो खडपोली संघाचा 77 नंबरचा खेळाडू, एक मध्यम बांधाचा उंचपुरा खेळाडू. पायाने गडी मारण्याचा एक प्रयत्न होतोय, त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2-2. पुन्हा एकदा यशस्वीने परत त्याला उत्तर म्हणून भीमसंघर्ष वेळे संघाचा अष्टपैलू खेळाडू साजन शिर्के, त्याला क्षेत्ररक्षण 1-2-2. 10 गुणांची आघाडी या ठिकाणी वेळे संघाने आपल्याकडे राखून ठेवले. सामना काहीसा वेळे संघाकडे झुकलेला आहे. तरी सुद्धा कबड्डीच्या मैदानात कोण जिंकेल कोण हरेल याची शाश्वती नाही. शेवटच्या 5 मिनिटापर्यंत कोणताही सामना कुठल्या संघाकडे झुकेल याची शाश्वती नसते. पुन्हा एकदा चढाईसाठी आला येतो खडपोली संघाचा 4 नंबरचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी संपूर्ण फळी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळी या संघाची मैदानात. पुन्हा एकदा साजन शिर्के थरेडचं आव्हान या ठिकाणी घेऊन गेलेला आहे तो भीमसंघर्ष वेळे संघाचा अष्टपैलू खेळाडू साजन शिर्के. क्षेत्ररक्षण 1-2-2. आता मी खोलवर चढाई, अत्यंत सुंदर अशी चढाई 1 गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी 1 गडी टिपलेला आहे. पुन्हा एकदा धावसंख्या वाढते, गुणसंख्या वाढते, या ठिकाणी गुणसंख्या होते 16. पुन्हा एकदा थरेडच्या माध्यमातून 77 नंबरचा सुकाई खडपोली संघाचा खेळाडू, त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2-2. खोलवर चढाई, आता मी गडी मारण्याचा प्रयत्न करो या मरो अशी थरेडची चढाई या ठिकाणी तो खेळतोय आणि सुंदर अशी पकड या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा 1 नंबरचा खेळाडू भीमसंघर्ष वेळे सुपर टॅकल ऑन आहे. क्षेत्ररक्षण आहे 1-2. चालू सामना अंतिम सामना या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे वर्सेस सुकाई खडपोली. गुणफलक आहे खडपोळी 5, भेळे 17. सतीश सकपाळ जरा माईक जवळ संपर्क साधा. चढाईसाठी आलाय तो खडपोली संघाचा 1 नंबरचा खेळाडू. सुंदर चढाई, संघ काहीसा अडचणीत असताना बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो सुरक्षितने परत. पुन्हा एकदा साजन शिर्के, संघाची स्थिती अत्यंत मजबूत असताना पुन्हा एकदा साजन शिर्के चढाईसाठी गेलाय तो. क्षेत्ररक्षण 1-2. सुपर टॅकल ऑन आहे. अत्यंत शांत आणि संयमी अशी खेळी साजन शिर्केची. सामना काहीसा वेळे संघाकडे पूर्णपणे झुकलेला आहे. 12 गुणांची आघाडी या ठिकाणी वेळे संघाने आपल्याकडे राखून ठेवली आहे. तो पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो सुकाई खडपोली संघाचा 1 नंबरचा खेळाडू. पुन्हा एकदा सुरक्षितपणे आपल्या अंगणामध्ये परत त्यासाठी जातोय तो साजन शिर्के. भीमसंघर्ष वेळे या संघाचा अष्टपैलू खेळाडू, थरेडचं स्वरूप आव्हान घेऊन आणि सुंदर चढाई. फक्त 1 गुण घेऊन या ठिकाणी समाधान मानावं लागतंय ते साजन शिर्के याला. पुन्हा एकदा थरेडचं आव्हान घेऊन जातोय तो खडपोली संघाचा खेळाडू आणि सुंदर अशी टॅकलिंग या ठिकाणी होत आहे. सुंदर पकड भीमसंघर्ष वेळे या संघाकडून. +1+2 माध्यमातून 3 पॉइंट्स मिळतात आहे का. पुन्हा एकदा भीमसंघर्ष वेळे संघाचं गुणफलक वाढतंय. गुणफलक होते 22, खडपोली 5. 17 गुणांची आघाडी. अत्यंत सुरक्षित
अशी आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे पुन्हा एकदा गुणवरफल वाढत आहे. गुणफल होत आहे 23. छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा आणि मकर संक्रांतीच्या सणाचं औचित्य राखून या ठिकाणी सालावतप्रमाणे गेले 42 वर्ष सत्यनारायणाची महापूजा आणि कबड्डी स्पर्धा आणि विविध उपक्रम असा हा अत्यंत दिमाखामध्ये उत्साहामध्ये हा सण साजरा केला जातो. आणि ह्या सणासाठी किंवा ह्या कबड्डीसाठी असेल किंवा सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्तानं या ठिकाणी गेले जवळपास 20 वर्ष सातत्यानं या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी देतं. हे आमचं हे दादर ग्रामविकास मंडळ दादर, आमची तरुण मंडळी आणि सर्वच, आणि आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आणि देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित झालेले सन्मान्य बांधकाम व आरोग्य सभापती, माजी सभापती सन्मान्य विनोदजी झगडे, आमचे दुसरे सहकारी सन्मान्य अनंतराव पवार, सन्मान्य दिलीपराव चव्हाण, सन्मान्य माजी सभापती धनश्रीताई, सन्मान्य माझे मित्र रवींद्र शिंदे, आपल्या ह्या आपल्या मंडळाचे आपले अध्यक्ष कमिटीचे सन्माननीय आनंददादा सकपाळ, विलासदादा सकपाळ आणि व्यासपीठासह हरिश्चंद्रदादा आणि सर्व सन्मान्य मंडळी, आमचे तरुण कार्यकर्ते प्रशांत, सूरज, आमचे संदीप पवार आणि सर्व सन्मान्य उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, व्यासपीठावर माझ्या भगिनी, सर्व खेळाडू, पंच, क्रीडारसिक बंधू आणि भगिनी, गेले कित्येक वर्ष या स्पर्धेला मला वाटतं 42 वर्षातली 20 वर्ष आम्ही या ठिकाणी येतो. या कबड्डीवर फार मोठं प्रेम ह्या दादरच्या तरुणांनी आणि सर्वच मंडळींनी केलेलं आहे. आणि निव्वळ आपण पंचच नाही, आपण याच्यामध्ये खेळाडू म्हणून सुद्धा चांगलं नावलौकिक या ठिकाणी आपण मिळवलेलं आहे. आणि म्हणून या कबड्डीवरचं प्रेम म्हणजे ही मकर संक्रांतीचा कार्यक्रम आणि सत्यनारायणाची पूजा म्हणजे इथे एक मोठी यात्रोत्सवच होतो आणि कबड्डी महोत्सवाचं मोठं दालन या ठिकाणी उभारलं जातं आणि या आपल्या तरुण खेळाडूंना संधी दिली जाते. आणि म्हणून बऱ्याच संघर्षातनं, बऱ्याचशा अडीअडचणीतून हे ग्रामविकास मंडळ दादर या ठिकाणी उभं राहिले, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन जे आपण सर्वांनी प्रेम दिलं आहे ते प्रेमामुळेच आम्ही या व्यासपीठावर या प्रमुख खुर्चीमध्ये बसतो. मला माहिती आहे 2005 आणि 4चा काळ, तेव्हापासून या सर्व मंडळींनी आम्हाला साथ दिली. आणि आता मला असं आठवतं आहे तो 2005 आणि 8-9चा जो काळ आहे तोच काळ पुनश्च चालू आहे की काय, कारण मला वाटतं मी बऱ्याचशा वर्षामध्ये असा उशिरापर्यंत कधी थांबलो नाही. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही क्रिकेट असो, कबड्डी असो, विविध कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये उशिरापर्यंत थांबून ह्या कार्यक्रमाचा आनंदही घेतला आणि तुमचं प्रेमही मिळालं. आणि म्हणून तुमच्या प्रेमाच्या मुळे आम्ही या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आम्ही पुढे जात आहोत. असंच आपण सर्वांनी प्रेम द्यावं. आणि जेव्हा जेव्हा आता निवडणुका हा विषय राजकारण भाग आहे, वेगळा आहे, आचारसंहिता जाहीर झाली तरीसुद्धा मला वाटतं दादर गावानं जे आम्हाला प्रेम दिलं ते प्रेम आम्ही कदापि विसरणार नाही आणि सातत्याने ते देत राहतील. आमचं सुद्धा तुमच्या सर्वांगी विकासाच्या दृष्टीनं असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये असेल, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे राहू अशी ग्वाही देतो. सर्वांना जरी मकर संक्रांतीचा उद्या सण असला तरी पूर्वसंध्येला मी सर्वांना तिळगुळ घ्या, गोड बोला. सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब, आपण आपलं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला, आमच्या मंडळाला, आमच्या गाव ग्रामस्थांना दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं आभार मानतो. त्याचप्रमाणे भीमसंघर्ष वेळे या संघातील खेळाडू आहे बनियान नंबर 5 सौरभ गमरे. आपणास एक पारितोषिक आले आहे मिलिंद गमरे यांच्याकडून. आपण जर 3 टॅकल केलं तर आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक मिलिंद गमरे यांच्याकडून आलेलं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तसेच दोन्ही संघातील खेळाडूंना मगाशी श्याम सकपाळ यांनी लावलेले पारितोषिक आहे. एकाच चढाईत 2 खेळाडू जो खेळाडू बाद करेल त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच वैशालताई नलावडे त्यांच्याकडून एकाच चढाईत 3 खेळाडू बाद करेल त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. अजूनही कोणत्याही खेळाडूंनी
हे पारितोषिक मला वाटतं जिंकलेलं नाहीये. पुन्हा एकदा साजन शिर्के चढाईसाठी आलाय. सुंदर चढाई. पुन्हा एकदा 1 गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे संघाचं गुणफलक वाढतंय. गुणफलक होते 26, सुकाई खडपोली 6. एकूण 20 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाने आपल्याकडे राखून ठेवले. सामना पूर्णतः या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडे झुकलेला आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो भीमसंघर्ष वेळे या संघाचा अष्टपैलू गुणी खेळाडू साजन शिर्के. क्षेत्ररक्षण आहे 2-2. चालू सामना अंतिम सामना या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे वर्सेस सुकाई खडपोले या 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जातोय. परंतु या ठिकाणी 20 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाने अत्यंत सुरक्षितपणे आपल्याकडे संघाकडे राखून ठेवलेली आहे आणि सामना पूर्णतः या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या पण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू आणि ओळी सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटे आहेत. ओळी गावचे सुपुत्र सन्माननीय दिनेशजी शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या या कादवड गावचे पोलीस पाटील माजी पोलीस पाटील आणि आमच्या या गावचे सतत त्या कार्यक्रमासाठी हजर असणारे आमचे सतीश दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे शिल्लक असताना पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो वेळे संघाचा साजन शिर्के. त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-2. सुंदर चढाई आणि सामना पूर्णतः या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडे झुकलेला आहे. गुणफलक आहे भीमसंघर्ष वेळे 29, सुकाई खडपोळी 7. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आहेत. चालू सामना अंतिम सामना